नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ॲज युजल मी रेडी झालेले आहे बिकॉज माझं एक छोटी मीटिंग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मला रील्स वगैरे शूट करायचे, त्याच्यासाठी मी एक फोटोग्राफर शोधला. खूप दिवसापासून शोधत होते बट मला काय भेटत नव्हतं. पण आता माझाच फ्रेंड आहे तर त्याच्यासोबत मी मीटअप वगैरे करणार आहे. मीटिंग माझी कशी होते काय माहिती. आणि दुसरी गोष्ट, महिन्याचं पॅकेज काय आहे, वर्षाचं पॅकेज काय आहे, ती मी सगळं डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर बघू आपण कसे रील शूट्स करतोय, काय करतोय. आणि दुसरी गोष्ट तर माझे हेअर्स खूप ओललेत. आत्ताच मी फ्रेश होऊन आलेले आहे बट काय करू, माझ्याकडे ड्रायर नाही तर लवकरच मी ड्रायरसुद्धा घेणार आहे. आणि बघू आता नॅचरली सुकवू केस आणि त्यानंतर मी भेटते. स्टे ट्यून विथ मी. तर मंडळी, ॲज युजल आपण थोडासा टचअप करून घेऊया बिकॉज सुंदर दिसायचं. पहिले तर आपण आपला मेकअप बॉक्स काढलाय आणि टचअपसाठी काय यूज करायचं काय नाही, एकदम सिम्पल मेकअप करणार आहे. आणि आता मी इथे फॅन खाली केस सुकवते. खूप वाईट परिस्थिती आहे ना माझ्यावर. तर एनिवेज पटापट टचअप करूया आणि त्यानंतर ॲज युजल मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. करणार आहे मी सनस्क्रीन. यूज करते आहे मी कॉम्पॅक्ट, डायरेक्ट अप्लाय करते बिकॉज माझ्याकडे तेवढा टाईम नाही. आता कमी जास्तवाला मेकअप करेल. आणि मी झालेले आहे रेडी. तर मंडळी, ॲज युजल मी सिंपल प्रकारे अशी रेडी झालेले आहे आणि आता मी चालले आहे. तर कशी दिसते मी हे कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी 4 व्हीलर घेऊन चालले बिकॉज बाहेर खूप ऊन आहे आणि मला 2 व्हीलरनी जायचं नाही. पण डिझेल भरूया आणि त्यानंतर मग फटाफट जाऊया. डिझेलच्या इथं खूपच गर्दी आहे तर आपण पुढच्या पेट्रोल पंपावर भरणार. तर मंडळी, इथे डिझेलला खूप गर्दी आहे आणि बघूया. जयंतीची खूप तयारी चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे नाशिकमध्ये जे नाशिकला राहतात त्यांना माहिती असेल की जयंतीची काय तयारी असते वगैरे. तर मंडळी, मी जस्ट नावला आत्ताच घरी आलेले आहे आणि ॲक्च्युली मला काही माझ्या मित्राचं बोलणं पटलं नाही. तर एनिवेज बघूया, आपण प्रयत्न करू. आणि मला असं वाटत होतं का मीच स्वतः एडिटिंगचा क्लास करावा, थोडेसे अजून पैसे हे करून इन्व्हेस्ट करून. आणि मग मी स्वतः शिकले का मला कसं एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी मग मी स्वतःच करेल. आणि दुसरी गोष्ट तर आता खूप भूक लागलेली आहे तर मम्मीने कलिंगड वगैरे कापून ठेवलेले आहेत तर मग मी आता तेच खाते. आणि आज माझा दिवस पूर्ण बाहेर जाणार आहे बिकॉज खूप सारे काम आहेत, खूप लोड आहे माझ्या. मंडळी, आता मी डिझेल भरते आहे. 500 रुपये वाले 500 होते ते पण डिझेलला गेले. मगाशी डिझेल भरायचं होतं बट तिथे खूप लाईन होती, खूप एक्स्ट्रीम लेवलची गर्दी होती तर मग मी डिझेल काय भरलं नाही. जवळच जायचं होतं पण आता लांब जायचं आहे त्यामुळे डिझेल भरायचं. आणि मी कुठे चालले, तर मी कुठे चालले आहे
तर मी चालले आहे, माझा लॅपटॉप खराब झाला आहे. लॅपटॉप परचेस केला होता त्याच शॉपमध्ये मी चालले. काय माहिती सडनली काल एडिटिंग करता करता एकदमच त्याला काहीतरीच झालं आणि स्विच ऑफ झाला तो डायरेक्टली. तर मग आता मला एडिटिंग करायचा, उद्याचा ब्लॉग मी कसा टाकू, त्यामुळे मी पटापट तिथे चालले. बिकॉज लॅपटॉप तर ठीक करणं तर गरजेचंच आहे. आणि खूप ऊन आहे, AC मध्ये. मी ॲक्च्युली 2 व्हीलर घेऊन जाणार होते, बट मग नंतर विचार केला खूप ऊन लागेल आणि चेहऱ्यावर पण खूप डस्ट होईल, त्यापेक्षा आपण 4 व्हीलर घेऊन जाऊया. तर मंडळी बघा ना, एक गोष्ट मी नोटीस केली आहे की रिसेंटली आता माझा, तुम्ही जो मागचा ब्लॉग बघितला असेल तर फोन वगैरे हिट मारत होता, फोनचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आज परत लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला आहे. वरून मम्मीचा पाय फ्रॅक्चर आहे. मी गेल्या महिन्यात आजारी होते. तर किती लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात, एका माणसाच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात. मे बी देव पण परीक्षा घेत असेल, मला असं वाटतं. नाहीतर मग अजून दुसरं काही रिझन असेल. कारण काय, एकदम सगळेच प्रॉब्लेम एकदमच आलेले आहेत, एकखट्टी सगळे प्रॉब्लेम आले. त्यामुळे मला सुचत नाही आहे का मी कुठे चुकते किंवा काय अजून काय माझ्याकडून हातातून माझ्या घडतंय. आणि खरं सांगायला गेलं तर मम्मीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. बिकॉज शेवटी करती घरातली बाई, तिला डायरेक्ट देवाने असं एकदम बसवून ठेवलंय की तू काहीच नाही करायचं, सगळं काही गोष्टी आहेत त्या यांना करू दे. असं एक मोमेंटला वाटतंच आपल्याला का काहीतरी कुठेतरी चुकतोय आपण. तर एनिवेज जाऊ द्या, बघूया कसं होतंय, काय होतंय. आणि आता मी एक थोड्या 5-10 मिनिटात पोचणारच आहे. तर तिथे बघूया काय प्रॉब्लेम येतोय, मला काय प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. तर तुम्ही पण माझ्यासोबत असेच मला भरभरून प्रेम द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, सबस्क्राईब करा. आणि काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील माझ्याबद्दल तर कमेंट, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देईन. तर बघूया पुढे काय होतंय ते. तर मंडळी मी आता आले आहे कॉफी शॉपमध्ये. 2च सेकंदाचं काम होतं लॅपटॉपचं. आता ते क्लिअर झालं आहे. मी आणि माझा फ्रेंड आहे आता कॉफी शॉपमध्ये. तर आम्ही करतोय आमची कॉफी एन्जॉय. तर तुम्ही पण असाच माझा व्हिडिओ बघत राहा. तर गाईज आता माझा लॅपटॉप एकदम फायनलवाला नीट झालेला आहे. तर मी परत एडिटिंग माझी सुरू करू शकते. आणि माझे रोजचे ब्लॉग्स वगैरे येतच राहतील तुम्हाला. आणि आता मी कार ड्राईव्ह करते. तर मंडळी मी खूप हॅप्पी आहे. मला असं टेन्शन आलं होतं का लॅपटॉपनी खर्च नको काढायला, नाही तर फालतू फुकटचं मग परत. आता सध्या तर काहीच पैसे नाही आहेत, तर त्यामुळे मला भीती वाटत होती थोडीशी. बट ठीक आहे, जो होता है वो अच्छे के लिए होता है. आणि बघूया आता मी घरी चालले.
तर बघूया काय होतंय काय नाही ते, स्ट्रेट येऊन. तर गाईज मी आत्ताच घरी आलेले आहे आणि मम्मीला काही सामान लागत होतं तर झेप्टोवरून, तर मी झेप्टोवरून ऑर्डर करून दिले. आता झेप्टोवाला खाली आहे तर मी ते पार्सल रिसीव करायला चाललेले. आणि मला आज खूप दमायला झालंय, खूप म्हणजे खूप दमले मी आज. तर मी खूप दमले मी आज. तर मग मी जेवण वगैरे करेल आणि डायरेक्ट झोपून येणार. मी इथे झेप्टोचं पार्सल रिसीव केले आणि आता मी चालले आहे घरी. तर मंडळी, या व्हिडिओला मी इथेच एंड करते आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.